पुन्हा पॅन्थर स्थापन करावे अशी समाजातल्या तरुणांची इच्छा आहे. काळातले आठवले आणि आत्ताच्या आठवलेमध्ये काही फरक नाही आहे. फक्त सत्तेच्या बाहेर असणारे ते आठवले होते. आता सत्तेच्या आतमध्ये असणारे आठवले आहे. अमेरिकेमध्ये जसे दोनच पक्ष आहेत. डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते माझ्या पक्ष आहे, त्यामुळे ते रिपब्लिकन पक्ष आहे. मंत्रिपदापेक्षा मला समाजाचं ऐक्य फार महत्त्वाचं आहे आणि माझ्या मंत्रिपदापेक्षा कार्यकर्ता म्हणून फार मोठं असं माझं मत आहे. मंत्रिपद येतात, खासदारकी येते जाते, पण कार्यकर्ता म्हणून माझं जे पद आहे ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळं कार्यकर्ता म्हणून म्हणवण्यामध्ये मला स्वतःला आनंद आहे आणि मी जे संघटन बांधलेलं आहे, माझ्या कार्यकर्त्यांना सत्तेचा कसलाही फायदा मिळालेला नाही असे 99.99% कार्यकर्ते आहे. कुणाला काय फार मिळालं असं नाही आहे. आम्ही शेगावकरांना मंत्री केलं, गंगाधर गाडेंना मंत्री केलं, आमच्या TM कांबळेंना MLC बनवलं, किंवा आमच्या राजा सर्वोदय यांना महामंडळ दिलं, आमच्या अविनाश म्हातेकरांना मंत्रिपद दिलं. आमचे जवळजवळ 7 MLC त्या काळामध्ये झालेले आहेत. पण या NDAच्या काळामध्ये मात्र आम्हाला MLC मिळत नाही आहे. पण यावेळेला मात्र देवेंद्रजींनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपल्याला एक MLC आणि 1-2 महामंडळाची अध्यक्षपदं आणि एक 40-50 जर आम्हाला महामंडळाची सदस्यपदं मिळाली तर प्रत्येक जिल्ह्याला एखादं तरी पद देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळं यावेळेला आमचा असा प्रयत्न राहील. शेवटचा कॅन्सरच्या काळातले आठवले आज दिसत नाही. त्यांच्या काळातल्या आज दिसत नाही. नाही, पॅन्थरच्या काळातल्या आठवणी आज दिसणार नाही आहे. कारण नाही, पॅन्थरच्या काळात ठीक आहे. पॅन्थरच्या काळातले आठवले आणि आत्ताच्या आठवलेमध्ये काही फरक नाही आहे. फक्त सत्तेच्या बाहेर असणारे ते आठवले होते. आता सत्तेच्या आतमध्ये असणारे आठवले आहे. त्यामुळे नेहमीच आंदोलन केली पाहिजे असं नाही. आंदोलन यासाठीच होती की आपण सत्तेवर आलो पाहिजे. बाबासाहेबांची मुवमेंट पुढं चालवायची आहे म्हणजे आपण राजकारणात आलो पाहिजे. आणि बाबासाहेबांची रिपब्लिकन पक्ष स्थापनेमध्ये हीच भावना होती की शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून त्यांनी RPI स्थापन करावं अशी त्यांची इच्छा होती. आणि 3 ऑक्टोबर 57 RPIची स्थापना झाली. आणि बाबासाहेबांची अशी इच्छा होती की राम मनोहर लोहियाला त्यांनी पत्र लिहिलं होतं आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच पक्ष असावा, तो म्हणजे रिपब्लिकन पक्ष. अमेरिकेमध्ये जसे दोनच पक्ष आहेत. डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते माझ्या पक्ष आहे, त्यामुळे ते रिपब्लिकन पक्षाचे आहे. तर आणि तिथं डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन असे 2च पक्ष आहेत. बाबासाहेबांची इच्छा अशी होती की जनता पार्टीचा प्रयोग झाला, काँग्रेस विरोधामध्ये एकच जनता पार्टी. तर तसा प्रयोग रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली व्हावा अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांचं लवकर निधन झाल्यामुळं महापरिनिर्वाण होऊ शकलं नाही. पण भविष्य काळामध्ये रिपब्लिकन पक्ष सर्व जाती जमातींचा व्हावा असा आमचा प्रयत्न राहणार आहे. पण पुढे जो आमच्या पत्रकारांनी विचारलेला आहे की पॅन्थरच्या काळातल्या आठवणी, तर पुन्हा पॅन्थर स्थापन करावे अशी समाजातल्या तरुणांची इच्छा आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये पुन्हा पॅन्थर सुरू करायची का, रिपब्लिकन पक्षाची युथ म्हणून ती पुढं चालवायची का, याचा विचार सध्या चालू आहे. आणि अनेक लोकांची चर्चा करून मी निर्णय घेणार आहे. कारण पॅन्थर हे एक फार मोठं संरक्षणाचं कवच होतं. त्यामुळे पुन्हा पॅन्थर स्थापन व्हावे अशी अनेकांची इच्छा आहे. लवकरच कदाचित त्याचा निर्णय होऊ शकेल. थँक्यू. चला.